अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे सौ उषा भास्कर दीक्षित नागपूर यांचा। पादुकांचा प्रसाद पावला। जय गजानन। आज माझं वय 70च्या घरात आहे। माझे मिस्टर रेल्वेत नोकरीला होते, त्यामुळे लग्नानंतर बदलीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आणि पुढे नागपूरला स्थायिक झालो। मुलामुलींची लग्न झाली, हे निवृत्त झाले। आमच्या कुटुंबात देवधर्माचं करणं, मोठ्यांना मान देणं ही रीत नेहमीचीच। त्याच परिपाठात एकदा माझ्या मुंबईच्या भाचेजावयांनी अमरावती जवळील झिरी येथील एकमुखी दत्तात्रेयाला अभिषेक करण्याचे आणि त्या निमित्ताने तिथे सर्व नातेवाईकांना एकत्र बोलवण्याचा कार्यक्रम आखला। अर्थातच आम्हालाही त्याने आमंत्रण दिले, पण मला मात्र तिथे जाणे जमणार नव्हते। त्याला कारणही तसं होतं। इसवी सन 2007च्या सुमारास घडलेली ही गोष्ट आहे। आम्ही नाशिकला कीर्तीकडे म्हणजेच आमच्या मुलीकडे गेलो होतो। माझी मोठी मुलगी ही नाशिकला कीर्तीच्या घरासमोर राहायची। तिच्याकडे एक जर्मन शेफर्ड जातीचा मोठा कुत्रा होता। तो आम्हाला ओळखत होता। एक दिवस आम्ही मोठ्या मुलीकडे गेलो। आम्ही तिच्याकडे पोहोचलो आणि प्रेमाने तो यांच्या अंगावर झेपावला, पण त्या धक्क्याने यांचा तोल जाऊन हे मागे पडले। यांच्या डोक्याला मार बसला आणि त्या सर्वाचा परिणाम होऊन यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि हे अंथरुणावर खिळले। उपचार सुरू झाले। डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करीत होते, पण प्रगती अगदी संथ होती। बरेच दिवस लोटले। आता हे जेमतेम वॉकरच्या साहाय्याने एखादं दुसरं पाऊल टाकू शकत होते। त्यांच्याकडे लक्ष देणे माझं कर्तव्य होतं। हे लहानपणापासूनच गजानन महाराजांचे भक्त। नित्य नियमाने गजानन विजय ग्रंथांचे वाचन, त्यांचाच विचार आणि त्यांचा परिपाक म्हणून असेल त्यांनी महाराजांच्यावर एक स्तोत्र केलं। त्याच्या शेकडो प्रती छापून आम्ही वाटल्या। पण हे सगळं असलं तरी दैवयोग कुणाला चुकला आहे? कार्यक्रमाचा दिवस उजडला। आज दत्त दर्शनाचा योग आपल्या नशिबात नाही याची सल मनात होती। तशातच मी देवपूजेला बसले। माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया म्हणत दत्तात्रेयाला वंदन केलं। देवा दत्तात्रेय, आशीर्वाद असू द्या अशी प्रार्थना केली आणि गजानन महाराजांच्या फोटोकडे पाहू लागली। वास्तविक आपण रोज पूजा करतो, पण प्रांजळपणे कबूल करायचं तर प्रत्येक वेळी आपण आपलं मन पूजेत असतंच असं नाही। पण त्या दिवशी कुणाला ठाऊक अशी मनाची तंद्री लागली की काय सांगू, डोळे भरून आले, भावना दाटून आल्या आणि सहजपणे बोलून गेले। गजानन महाराज, तुम्ही यांना चालण्याची शक्ती द्या। मी तुमच्या पादुका देव्हाऱ्यात ठेवून त्यांना अभिषेक करेन। मनाच्या त्याच अवस्थेत पूजा पूर्ण झाली। डोळे पुसले आणि आरती करून आम्ही दोघांनी साखरेचा नैवेद्य घेतला। तो दिवस महाराजांच्या स्मरणात सरत आला आणि फोनची घंटी
खणानली. फोनवर पलीकडून माझा नागपूरचा भाचा बोलत होता. जे झिरीला कार्यक्रमासाठी गेला होता तो मला सांगत होता, मामी तुमच्यासाठी शेगावहून पादुका आल्या आहेत. माझा क्षणभर माझ्याच कानावर विश्वास बसेना. मी विचारलं, काय म्हणालास? तो सांगू लागला, अगं जिजाजींनी ठरवले की झिरीच्या दत्तात्रेयाचा आशीर्वाद घेऊन काही ज्येष्ठ लोकांना शेगावला ज्या चांदीच्या पादुका मिळाल्या त्या प्रसादरूपाने द्यावयाच्या. तुझ्यासाठी द्यायला त्या पादुका त्यांनी मला दिल्या आहेत. उद्या मी प्रसाद आणि पादुका घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी मी पादुकांना अभिषेक करीत होते तेव्हा आनंदाने ऊर भरून येत होता आणि आनंदाश्रूंनी डोळे गजानन महाराजांनी 24 तासाच्या आत पादुका समोर हजर केल्या होत्या आणि जणू ते म्हणत होते का, बाई कर, होऊन जाऊ दे अभिषेक, सर्व ठीक होईल. त्यानंतर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली. त्यांना चालणंही शक्य झालं आणि बोलणंही शक्य झालं. आम्हाला दत्तात्रेयाचा आशीर्वादही प्राप्त झाला आणि गजानन महाराजांच्या पादुकाही चालून आल्यात आणि गजानन विजय ग्रंथातील शब्द आठवले, देवतेची असती संत आणि संततेची देव साक्षात. आणि लक्षात आलं गुरुतत्व एकच आहे. गरज असते ती आपण तळमळीने प्रार्थना करण्याची आणि त्यांना मनापासून हाक मारण्याची. अधिक काय सांगू, एवढंच म्हणते. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. आम्ही ते नक्की शेअर करू. जय गजानन, श्री गजानन.